मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला मी असे एक आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती देतोय का बघा, बऱ्याच जणांना माहिती असेल. आता बघा, आमच्याकडे याला काटेरी म्हणतात. हे आयुर्वेदात दशमूलारिष्टमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. खूपच अशी प्रभावी आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. तर बघा, ते वनस्पतीचं नाव आहे काटेरी. बघा, तुम्हाला जवळून दाखवतो. बघा, तर हे आहे ना, त्याला तीक्ष्ण काटे सुद्धा असतात. आणि हे बघा, हे टोकदार असतात. हे वांगे आहेत ना, हे काटेरी वांगे असतात. खूपच असे प्रभाव आयुर्वेदिक बघा हिरवे असले ना असे असतात. हे बघा, हे दिसलं तुम्हाला? हे बघा, असं असते वांग्यासारखं छोटस हे. आणि असं पिकल्यावर असं पिवळा कलर होतो पूर्ण. जे आपलं वांगे तशाच पद्धतीचे आहेत. हे बघा, तर असे खूपच. आणि फुलं बघा, तुम्हाला फुलं सुद्धा दाखवतो कसे. तर मंडळी, एक साधा सोपा उपाय सांगतो बघा. आता हे वांगे आहेत ना, हे आता हे जर तुम्ही सुकवलं, सुकवून बघा, बरेचशे जणांची दात दुखते, ठणकते, दात दुखतोय, तर काय करायचं, हे सुकवून ठेवायचं. आणि आपला गोडे जे असेल ते त्याच्यात असं मिक्स करून आणि उलटी तापवायची. उलटी तापवल्यानंतर ते उलटी तापवल्यावर ठेवलं आणि जो धूर निघतो तो वाफारा जरी घेतला तरी तुमची दात दुखी पूर्णपणे बरी होईल. एवढ्याचे प्रभावी आयुर्वेदिक घटक. हा साधा सुद्धा आणि पारंपरिक उपाय आपले पूर्वज करत आहे, तोच तुम्हाला मी सांगतोय. आणि दुसरं जर सोपं, म्हणजे जुने आमचे पूर्वज पारंपरिक पद्धतीने उपचार असं करत होते. कसं, मडकं असायचं, मडक्याला एका साईडने होल पाडलेलं असायचं आणि मग चुलीत उलटी तापत ठेवले ना, का ते मी सांगितल्याप्रमाणे त्या सुकवलेल्या बिया तेल टाकून कालवलं आणि उलटी ठेवायचं आणि ते त्याच्यातून मडक्यात घातलं का वरून होल पाडलेला असायचा. आणि वाफारा आत घेतला डाळीला का ती डाळ बरी होती. तर असे बरेचसे आयुर्वेदिक उपयोग आहेत. तर तुम्हाला मी याची सविस्तर माहिती पुढे देतोच. तर मंडळी, ही रिंगणी तुम्ही आता पाहिले, ही रिंगणीचं वर्णन तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण ही आहे ना, ही जमिनीबरोबर अशी तिची झुडपं पसरतात आणि असे बारीक बारीक तिचे बघा, सर्व फांद्यांना, पानांना असे बारीक बारीक भरपूर प्रमाणात काटे असतात. आणि याच्या फुलावरून सुद्धा ओळखता येते का ही रिंगणी कोणती आहे. तर ही रिंगणीला बघा, ही जांभळी फुलं आलेत ना, तर ही जांभळी रिंगणी आहे. आणि म्हणजे पिवळी फळं येतात तिला, जांभळी फुलाले येतात तिला. आणि दुसरी आहेत ना, सफेद फुलं येतात तिला, अशी सफेद फळं येतात, तर ती सफेद रिंगणी. तर ही जी आहे ना, ही जांभळी फुलं आहेत. ही पिवळी प्रकारची, म्हणजे हिरव्या प्रकारची फळं येतात, ती नंतर पिकल्यानंतर पिवळी होतात. तर ही आहे पिवळी रिंगणी. तर ती रिंगणीत आहे ना, खूप असं म्हणजे भरपूर चांगले घटक आहेत. तिखट, उष्ण, भेदक, दीपक, पाचक, वृक्ष, कडू, सारक आणि लघु, दमा, खोकला, कफ, पिनस, जोर, हृदयरोग, अरुची, मूत्रकुच्छ इत्यादी अनेक आजारावर ही उपयोगी आहे. तर मी तुम्हाला आता साधा सोपा उपाय सांगणार बघा. आपले पारंपरिक पद्धतीत लोक उपाय करतच आलेत. तर मी आता दाढी दुखण्यावर तुम्हाला पहिले पण उपाय सांगितला, पण दुसरा पण असा करू शकते की रिंगणीचे हे पिकलेली फळं आहेत ना, हे जर सुकवून त्याची पावडर चूर्ण केलं आणि ज्यांची दाढ दुखते किंवा खूप त्रास होतो, तर त्यांनी काय करायचं, चिलीम असते ना, चिलिमीत जर हे त्याचं चूर्ण भरलं, पेटवून त्याचा जर धूर ओढला, तर तो धूर दाढदुखीला खूपच फायदेकारक आहे, उपयोग आहे आणि दाढदुखी थांबण्यास मदत होते. तसेच बघा, बऱ्याचशा जणांना पोटात गाठ, कोणत्याही प्रकारची पोटात गाठ तयार झाली, गाठ वाटते, जाणवते, दुखते, तर काय करायचं, ही रिंगणी मुळासहित आणायची. म्हणजे पंचांग थोडक्यात आपण ती सुकवायची. सुकवल्यानंतर याचं चूर्ण बनवायचं. याचं चूर्ण जर एक चमचा गरम पाण्यात जर घेतलं सकाळ संध्याकाळ, तर असं 7 ते 8 दिवस करा. तर जी पोटात असलेली कोणत्याही प्रकारची गाठ ती बरी होण्यास मदत होते. असे ह्या रिंगणीत उपयोगी घटक आहेत. तर साधा आणि सोपा उपाय तर तुम्ही असंही करू शकता. तसंच बघा, बऱ्याचशा जणांना बघा डोक्याला चाई लागणे म्हणतात, म्हणजे आपल्या गावठी भाषेत, ग्रामीण भाषेत उंदरी लागणे म्हणतात.
अचानक डोक्याचे केस जातात ना, मग त्या ठिकाणी काय करायचं, जर ह्या रिंगणीचा पानाचा, फांदीचा, मुळाचा असा रस काढायचा एकत्र, त्यामध्ये थोडंसं मध मिक्स करायचं आणि हा एकत्र केलेला लेप जर चाळी झालेल्या ठिकाणी किंवा उंदरी लागलेल्या ठिकाणी लावल्यास तर तिथं हळूहळू केस येण्यास मदत होते आणि असा प्रभावी आणि चांगला हा पारंपरिक उपाय आहे. तर तुम्ही असंही करू शकता. तसेच खोकल्यालासुद्धा रिंगणी खूपच प्रभावी आहे. तर रिंगणीचा पंचांगाचं चूर्ण करू शकताय. चूर्ण जर एक चमचा मधासोबत जर घेतलं तर तुमचा खोकलासुद्धा बरा होण्यास मदत होईल. एवढा याच्यात साधा सोपा आयुर्वेदिक उपयोग आहे. तर म्हणजे साधे हे पारंपरिक उपाय आहे. तर तुम्ही याचा असाही उपयोग करू शकता. तसेच मंडळींना बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात बघा बऱ्याचशा जणांना लघवीचे विकार होतात. म्हणजे जसे लघवी करताना जळजळ होणे, आग होणे, तिडीक लागणे. तर यासाठी सुद्धा रिंगणी खूपच फायदेकारक आहे. काय करायचं, ह्या रिंगणीचं मूळ आणि एक आपला कावळीची वेल म्हणजेच उपळसरी, तिला अनंतमूळ म्हणतात. तर रिंगणीचं बोटभर मूळ आणि कावळीच्या वेलीचं म्हणजेच अनंतमुळाचं बोटभर मूळ घ्या, ठेचून घ्या आणि त्यामध्ये 1 कप पाणी टाका, चांगलं कुस्करून गाळून घ्या आणि त्यात 1 चमचा मध घाला. तर असं तुम्ही ना सकाळ संध्याकाळ जर नियमित केलं ना तर तुमचे लघवीचे समस्या आहेत, जे मूत्राघातासारखे आजार आहेत, लघवीला आग होणे, तिडीक लागणे, जळजळ होणे, तर ही समस्यासुद्धा या रिंगणीमुळं बरी होते. तर साधा आणि सोपा उपाय तर तुम्ही हेही करू शकता. तसेच बरेचसे जणांना बघा दम लागतोय, श्वास घ्यायला तरस होतो. तर असे जे श्वासाचे विकार आहेत ना, त्यासाठी सुद्धा रिंगणीचा रस जर गाईचं तूप टाकून जर पिला ना, समजा रिंगणीचा झाडाचा किंवा मुळाचा पूर्ण 1 चमचा रस काढायचा, त्यात 1 चमचा गाईचं तूप घालून जर सकाळ संध्याकाळ जर नियमित घेतलं तर तुम्हाला श्वासाचे विकार किंवा श्वास घ्यायला जो त्रास होतो, दमा लागतोय, हे सुद्धा आजार बरे होण्यास मदत होते. असा साधा आणि सोपा पारंपरिक उपाय आहेत. तर मी तुम्हाला असं आहे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कानात बघा, कानात एखाद्याच्या किडे होतात किंवा असे कृमी होतात, तर त्यासाठी सुद्धा जर ह्या रिंगणीच्या झाडाच्या ज्या बिया आहेत, हे बिया सुकवून जर चूर्ण बनवलं आणि ते चूर्ण जर पेटवलं आणि त्याचा धूर जर कानात फुकला तर ते कानातले कृमी मरण्यास मदत होते किंवा ते कानातले कृमी नष्ट होण्यास मदत होते. तर एवढा याच्यात भरपूर पॉवरफुल उपाय आहे. तर तुम्ही असाही करू शकता. मंडळी, तुम्हाला आज मी काटे रिंगणी या वनस्पतीबद्दल दिलेली आयुर्वेदिक माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांना दुसऱ्यांना माहिती व्हावं म्हणून तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग करता येईल. धन्यवाद.